बँकेत नोकरी करणारा हा माणूस बनला महाराष्ट्राचा लाडका अशोक मामा. जून 1947. मुंबईच्या चिखलवाडीत जन्म झाला एका अशा कलाकाराचा ज्याने आपल्या भन्नाट कॉमेडीने लाखो लोकांना हसवलं. हे आहेत अशोक सराफ, म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके अशोक मामा. लहानपणापासूनच घरच्या कलामंदिर नाटक कंपनीत अभिनयाचे धडे मिळाले, पण घरच्यांच्या सांगण्यावरून त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी स्वीकारली. दिवसा बँकेत काम आणि मन मात्र कायम अभिनयात रमलेलं. 1971 मध्ये त्यांचा पहिला मराठी सिनेमा दोन्ही घरचा पाहुणा प्रदर्शित झाला. नोकरी सांभाळत त्यांनी अभिनय सुरूच ठेवला आणि मग एकामागून एक सुपरहिट सिनेमांची रांग लागली. पण त्यांच्या आयुष्यातला खरा गेम चेंजर ठरला 1988 मधला धमाल चित्रपट, अशी ही बनवाबनवी. या एका सिनेमाने अशोक मामांना घराघरात पोहोचवलं. मराठीसोबतच हिंदीमध्येही त्यांनी कमाल केली. अनेक हिंदी चित्रपटांमध्येही त्यांच्या कॉमेडीची वेगळीच छाप पडली. आणि ज्यांनी आयुष्यभर मराठी सिनेमाचं नाव मोठं केलं तेच अशोक मामा पुढे थेट कॅन्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवरही झळकले. त्यांच्या योगदानासाठी 2023 मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आणि भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कारानेही सन्मान करण्यात आला. एका बँक कर्मचाऱ्यापासून जगभरात मराठी सिनेमाचं नाव पोहोचवणारा कलाकार म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके अशोक मामा. अशोक मामांचा तुमचा सर्वात आवडता डायलॉग कोणता, कमेंटमध्ये नक्की सांगा.